रामगाव रामेश्वरमध्ये पहिल्या श्रावण सोमवारी महाकाल तांडव ग्रुपची भव्य कावड यात्रा। हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमला। पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होताच संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरणाचा उत्साह ओसंडून वाहत आहे। श्रावणातील पहिल्याच सोमवारी रामगाव रामेश्वर येथे शिवभक्तांच्या अथांग उत्साहात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले। महाकाल तांडव ग्रुप मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेचे यंदाचे 6वे वर्ष असून या परंपरेने संपूर्ण गावाला भक्तीच्या रसात चिंब भिजवून टाकले आहे। सोमठाणा येथील ऐतिहासिक व जागृत भोलेनाथ मंदिरातून या कावड यात्रेचा प्रारंभ झाला। रविवारी रात्री उशिरा महाकाल तांडव ग्रुपच्या शेकडो शिवभक्तांनी मंदिरात शास्त्रोक्त पूजा अर्चा करून मंत्रोच्चारांच्या गजरात आणि भोलेनाथाच्या नामघोषात पवित्र कावड भरली। हातामध्ये कावड घेऊन आणि मुखात जय भोलेनाथ हर हर महादेवचा गजर करत शिवभक्तांनी रात्रीच्या शांततेत पायी प्रवासाला सुरुवात केली। रात्रभराचा प्रदीर्घ पायी प्रवास अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने पूर्ण करत ही कावड यात्रा सोमवारी भल्या पहाटे रामगाव रामेश्वर येथे पोहोचली। पहाटेच्या सुमारास गावात कावड यात्रा दाखल होताच सर्व ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने कावडधाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। महिलांनी आणि पुरुषांनी एकत्र येत कावडधाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली, तसेच पवित्र कावडीचे पूजन करून औक्षण केले। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात ही यात्रा गावच्या ग्रामदैवताच्या मंदिरापर्यंत नेण्यात आली। तेथे शिवभक्तांच्या हस्ते ग्रामदैवत श्री रामेश्वराच्या पिंडीवर सोमठाणाहून आणलेल्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला। या संपूर्ण सोहळ्यामुळे रामगाव रामेश्वर आणि परिसर पूर्णपणे शिवमय झाला होता। महाकाल तांडव ग्रुपच्या या यशस्वी आयोजनाचे आणि शिवभक्तांच्या अथांग श्रद्धेचे संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।